उपस्थित असलेले या लातूर जिल्ह्याचे खासदार माननीय श्री शिवाजी बंडाप्पा काळगे साहेब, या शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय विक्रम काळे साहेब, या लातूर नगरीचे माजी आमदार व आपल्या सर्वांचे नेते श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, तसेच आपल्या लाडक्या सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर, शैलेश पाटील चाकूरकर, खास करून अहमदपूरहून आलेले आम्ही 2 डिसेंबरला तुम्हाला त्या आमच्या त्या बसव दिनदर्शिकेच्या जीवन परिचय गौरव विशेषांकामध्ये संपादकीयमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आम्ही 2 डिसेंबरला जर्नालिझमचे जे प्राचार्य आहेत शिवशंकर पटवारी सर, आम्ही हे मोती पोळे सरांच्या घरी बसलो होतो. साहेब वारण्याच्या अगोदर, पाटील साहेब वारण्याच्या अगोदर एक 10 दिवस, आणि तिथं बसल्यानंतर आम्ही त्यावेळेस चर्चा केली सर्वांनी मिळून की आता साहेबांचं वय झालेलं आहे आणि साहेबांचा एक जीवन परिचय गौरव विशेषांक आपण प्रकाशित करावा, असं आम्ही ह्या सगळ्यांनी मिळून ठरवलं. मोती पोळे सरांनी त्यांच्याकडचं जे काही साहित्य होतं ते दिलं, काही आम्ही गोळा केलं, आणि अशा पद्धतीनं हे आम्ही ते DTPला दिलं. परत मी शैलेशजींच्या कानावर घेतलं, अर्चनाताईंच्या कानावर घेतलं, मग पुन्हा ते DTPला गेलं. आणि सकाळी उठून बघितल्यानंतर ज्या दिवशी DTP कंप्लीट झाले म्हणून जो DTP करणारा जो असतो ग्राफिक्सवाला, त्याचा मेसेज आला मला सकाळी. त्याचा मेसेज वाचलो आणि दुसऱ्या सेकंदाला कळालं की पाटील साहेब आपल्यात नाहीत म्हणून. हा किती योगायोग म्हणा. म्हणजे 2 तारखेला आम्ही पाटील साहेबांच्या विषयावर जीवन परिचय गौरव विशेषांक काढायचं म्हणून ठरवलं. 12 तारखेला साहेब एक्सपायर झाले आणि नेमकं त्याच वेळेला DTP झाली कंप्लीट म्हणून त्याचा मेसेज आला. मग आम्ही परत नव्या जोमानं अजून परत कामाला लागलो आणि हे DTPमध्ये काही नरेंद्र मोदी साहेबांचे परत काही पत्र आले होते, सोनिया गांधी मॅडमचे काही पत्र आले होते, परत ओम बिर्ला साहेबांचे पत्र आले होते. याच्यामध्ये बऱ्याच मुख्य पंतप्रधानांनी, मग ते IK गुजराल साहेब असो किंवा आपले मनमोहन सिंगजी असो, चंद्रशेखर असो, बऱ्याच पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये दिलेले की आमच्या प्राईम मिनिस्टरच्या काळामध्ये अनेक निर्णय आम्ही हे पाटील साहेबाला विचारून घेतले म्हणून. अनेक लेख होते, त्याचे शॉर्टेज करण्यात आले. जे जे काही योग्य वाटले ते काही त्याच्यामध्ये लेख दिलेले आहेत. ही 26 पेजेसची बसव दिनदर्शिका आहे. त्याच्यामध्ये पाटील साहेबाच्या पाठीमागचा जो मॅटर आहे, फ्रंट साईडला पाटील साहेबाची फोटो आहे, बॅक साईडला पूर्ण फॅमिलीची नरेंद्र मोदीजींना भेटलेली फोटो आहे, आणि एक शुद्ध अंतःकरणानं शुद्ध भावनेनं हे बसव दिनदर्शिका जीवन परिचय गौरव विशेषांक हा आम्ही प्रकाशित करत आहोत. या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात. आता गुरुबाबा आवशेकर येत आहेत, तोपर्यंत मी आणि श्री प्राध्यापक BV मोती पोळे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय आणि शिवराज पाटील साहेबांच्या संदर्भामध्ये संपूर्ण जीवनपट त्याच्यामध्ये शिवदयानंद पाटील आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगल्या भावनेनी शुद्ध अंतःकरणातून शिवराज पाटीलांचं कार्य आणि त्यांचे विविध प्रकारचे फोटोज आपल्या घरी असावेत अशा प्रकारची त्यांची भावना होती. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की त्यांच्या संदर्भातलं साहित्य. तर मी म्हणालो साहित्य तर पुष्कळ आहे. शिवराज पाटील म्हणजे एक महाकाव्य होऊन गेलं. जसं रामायण एक महाकाव्य झालं आहे, महाभारत एक महाकाव्य झालं आहे, तसं इंग्रजीमध्ये एक पॅराडाईज लॉस्ट एक महाकाव्य झालं. हे महाकाव्य जसं आपण वाचतो तसं हे महाकाव्य मी पूर्ण वाचलेलं आहे. शिवराज पाटील हे एक महाकाव्य मी पूर्ण वाचलेलं आहे, पूर्ण मी जगलेलं आहे. आणि मग त्यांच्या संदर्भातली माहिती एवढ्या एका कॅलेंडरमध्ये समाविष्ट करणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणून त्यांना माझ्याकडे एक पुस्तक मी एडिट केलं, एक पुस्तक दिलं. त्यामध्ये सर्वांचे
सगळ्या प्राईम मिनिस्टर्स आणि इतर काही नेत्यांच्याकडे मी समक्ष भेटलेलं होतं. त्यांनी आर्टिकल्स दिलेले आहेत, ते त्याने जसे तसे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मला जर त्यांनी कल्पना दिली असते तर मी ते एडिटसुद्धा केलं असतं थोडं बहुत. आणि अशा प्रकारचं एक कॅलेंडर त्यांनी अत्यंत देखणं चांगल्या प्रकारचं आपल्यासमोर आणलेलं आहे. या ठिकाणी व्याख्यानाचा हा कार्यक्रम नाही, हे दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने मग काही गोष्टी बोलाव्यात वगैरे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. शिवराज पाटील एक वकील होते. 67ला इथं आले, 66ला आले, 2-3 वर्ष वकील केली, नगराध्यक्षपद भूषवलं. त्याच लातूरला नगर परिषदेमध्ये 1 वर्ष नगर परिषदेचा अध्यक्ष भूषावा अशी पद्धत होती काँग्रेस पक्षामध्ये, आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्याला संधी द्यावी अशी पद्धत होती. परंतु शिवराज पाटील असं व्यक्तिमत्व होतं की त्यावेळेस त्यांना सलग 3 वर्ष असे नगराध्यक्ष. शिवराज पाटील एक साहित्यिक, शिवराज पाटील एक राजकारणी, शिवराज पाटील एक कवी, शिवराज पाटील एक चित्रकार अँड व्हॉट नॉट, अनेक गोष्टी. हे सगळंच आपल्यासमोर मांडायचं जर ठरवलं तर दिवस रात्र पुरणार नाही, किती महिन्याच्या महिने सुद्धा पुरणार नाही. या आपल्या सर्वांना त्यांचा सानिध्य मिळालेलं आहे. सर्वजण त्यांच्या सोबत काम केलेले आहेत. दीपाताई समोर बसलेले आहेत. त्यांच्या अनेक इलेक्शन्समध्ये आमच्यासोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. जुने लोक पुष्कळ, शिवदास लखादेवी मागे बसलेले आहेत, अनेक लोक आहेत. कसं बसावं, कसं उठावं, कसं पाहावं, या सगळ्या गोष्टी कसं जगावं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि त्याचबरोबर मित्र हो, आपल्यातून कसं जावं हे सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्यासमोर निर्माण झालेली आहे. मी तर किती बोलू शकतो, पण मी सुरुवातीलाच म्हणालो की कॅलेंडर प्रकाशनाचा कार्यक्रम आहे म्हणून अधिक न बोलता त्यांचा आदर्श आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन जायचा आम्ही प्रयत्न करू. तो जर आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. आमचे मोती पोळे सर, पत्तेजी, आत्ता त्यांनी पाटील साहेबांनी आम्हाला या ठिकाणी जे चांगल्या प्रकारचं अत्यंत अशा प्रकारचं कॅलेंडर या ठिकाणी ते जीवन परिचय गौरव विशेषांक प्रकाशन केलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी आता आपल्या सर्वांना दाखवलं आहे. तर पहिला तर शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आम्ही कॉलेजला जेव्हा शिकत होतो त्या वेळेपासून आम्ही त्यांच्या सहवासामध्ये 1975 पासून आम्ही त्यांना अत्यंत जवळून अशा प्रकारचं पाहिलं. आणि मी आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो की आम्ही कुठेही असलो तर आमचा आदर्श शिवराज पाटील चाकूरकर साहेब, आमचे नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब आहेत, आमचे प्रेरणास्रोत आहे. आणि त्याच पद्धतीनं एक गुरु समान अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे. आणि त्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेन की एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या सोबत राहून आम्हाला अनेक गोष्टी शिकता आल्या. पाटील साहेबाच्या संदर्भात ज्या ज्या लोकांनी त्यांना प्रचंड अशा प्रकारचा विरोध केला, व्यक्तिगत त्यांच्यावरती काही वेगळ्या प्रकारचं बोलण्याचं धाडस केलं, पण त्यांच्या संदर्भात ती एक शब्दसुद्धा कधी या ठिकाणी विरोधात कधी बोललेला नाही, ऐकलं नाही. कोणी म्हणलं तर ते फक्त ऐकून घ्यायचे, पण कधी अशा प्रकारची प्रतिक्रिया ती द्यायची नाही. आणि म्हणून आता ज्या पद्धतीनं मोती पोळे सरांनी सांगितलं, मी आपल्याला सांगेन की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये नाही, तर जगातल्या अनेक अशा प्रकारच्या राष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराचं, त्याच्या कामाची एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा पोहोचण्याचं काम
त्यांच्या कामाच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो की आजच्या या राजकारणामध्ये अशा प्रकारचं नेतृत्व अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे. आणि कृषितुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की त्यांनी या ठिकाणी आपले आता मोतीपुळे सर म्हणल्यासारखं या ठिकाणचे नगराध्यक्ष असतील, लोकसभेचे या ठिकाणचे विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा लोकसभेमध्ये असतील किंवा गृहमंत्री म्हणून असतील, ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं एक आदर्शात्मक अशा प्रकारचं काम निश्चितपणे या पद्धतीनं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती असेल की पाटील साहेबांना जेव्हा या ठिकाणी लातूरमध्ये आले ते त्यावेळेस शैलेशजीमुळं मला त्यांना भेटता आलं. काही मिनिट मी त्यांच्यासोबत बसून एक म्हणजे ही घटना घडण्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर मी त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांचे आशीर्वाद घेतले. परंतु त्यांची प्रकृती अत्यंत अशक्त असल्यामुळं मीच म्हणालो की आता आपण जास्त वेळ बोलणं बरोबर नाही. आणि त्या ठिकाणी बसून आम्ही तशा पद्धतीने आम्ही बाजूला त्या निमित्तानं गेलो. आणि मी आपल्याला सांगेन की खरं पाहिलं असता त्यांनी या ठिकाणी जे काही त्यांनी ज्या प्रकारची घटना या ठिकाणी घडली की 5-6 दिवस त्यांनी अत्यंत एक वेगळ्या प्रकारचं आपलं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला आपण म्हणतो की एक स्वतःचं ज्याला जीवन या ठिकाणी संपवण्याचं काम त्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलं. आणि या सगळ्या याच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं काम त्यांनी ज्याला इच्छा देहवासन म्हणतो म्हणजे इच्छेच्या ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतः ठरवून तशा पद्धतीनं आपल्या स्वतःचा देहत्याग केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या महात्म्याचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व एक वेगळ्या परंतु पाटील साहेबांवर असल्या श्रद्धेपोटी मी केला. पद्मसिंह पाटलाच्या वेळेस असेल, त्याच्या आधी असेल, परंतु त्यांच्याविषयी एक आकर्षण आहे. माझ्या आयुष्यातले 2 किस्से मी त्यांच्याविषयी सांगणार. 1995 होतं. 1995 होतं म्हणजे काळगे साहेबांना त्याचा अनुभव असेल. तुम्ही विरोध केला तरी त्या दिवसापुरताच करत असतो. आणि पाटील साहेबाच्या 85ला पद्मसिंह पाटील वर्सेस सुभाष पाटील अत्यंत तरफची इलेक्शन झाली. मी बारमध्ये नवा वकील होतो आणि ते कोर्टात आले आणि त्यांनी भाषण करायचं म्हणून मी म्हणतो व्यंकट बेजरे होते साक्षी. मी म्हणलं आधी हे माझे प्रश्न आहे त्याचे उत्तरं द्या. ते म्हणजे भाषण करायचं म्हणजे उत्तरं द्यायची, भाषणासाठी जागा नाही होती. आणि मग पत्रिके वगैरे तिकडून होते, इकडून काय होते आणि अत्यंत खळाजंगी झाली. आणि पाटील साहेब भाषण न करताच निघून गेले. दुसऱ्या दिवशी राजधर्मनाची बातमी छापली की गेले. आणि मी ते हत्तेनगरमध्ये राहत होतो. आमची मालक हत्ते आणि हत्तेचे त्यांचे फार चांगले संबंध होते. आम्ही चाळीमध्ये किराया देऊन राहायचं, वर्ष किरायाही द्यायचं ना सिटी हत्तेनगरची. आणि तिथं मी पोस्टर लावले पद्मसिंह पाटलाचे. मग ते हत्तेचे माझ्याकडे आले, उद्या पाटील साहेब यायचे, आजच्या दिवस लावू नको, परवा दिवशी लाव. आम्ही नवीन वकील झालेलं जोश होता. मी लावणार, मी सोडत नाही, किराया देता का फुकट राहत नाही असं बोलून आम्ही ते ठेवले. पाटील साहेब आले, फिरले हत्तेनगरमध्ये पूर्ण. कोई यहाँ रहता है क्या? त्यांनी विचारलं. तुम्ही एक नया वकील बना है सतारा है, वो रहता है. ओके म्हणजे. पण हत्तेचे माझे संबंध तसे चांगले होते. निकाल आला, आम्ही पडलो नेहमीप्रमाणे. आणि मग आम्ही पडलो आणि मी हत्तेच्या घरी गप्पा मारत बसलो होतो. ते हत्ते मला सांगत होते कसं केलं आज तुझं, कसं आलं, कसं केलं असं बोलत होतं. फॅमिली रिलेशन, लहानपणापासून त्यांच्या घरी राहतो. इतक्यात पाटील साहेब दर्शन करून त्यांच्या घरी आले. आता पळाव म्हणून मी निघालो, पळून जाऊ आता कशाला म्हणून. त्या हत्तीने धरलं मला. इथं थांब प्रकाश हत्ते होते. आणि पाटील साहेब यही आहे देखो जिसने पोस्टर लगायचा. त्यांनी बघितलं मला, कोर्टामध्ये हीच पोरग होतो. काय म्हणावं त्या माणसाला, उदात्ती करा. वकील साहेब गुस्सा थंडा हो गया आपका, चाट पडलो. म्हणजे इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. म्हणजे आम्ही आयुष्यभर त्यांनी तसं केलं तरी आम्ही 1990ला बापू काळजाते जेव्हा उभा टाकले तेव्हा मी त्यांचा प्रचार केला. काँग्रेसमध्ये होतो. पुन्हा ते कबुतराच्या नादानं बाहेर गेलो, सगळ्याला माहीत आहे. त्या काळात मी काम केलं. परत आम्ही विरोध करायचा म्हणून 95 नंतर कवेकर साहेबाचं इलेक्शन झाल्यानंतर एक कार्यक्रम आमच्या अदनान खान साहेबाच्या घरी घेतला. तेव्हा जरा गुढी गुलाबीत होतं आमचं. मग ते भाषणामध्ये मी काँग्रेस विरोधी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं, हे माईक आहे माझ्यासमोर, आप वहाँ बैठे हो वकील साहब, आपको वहाँ से ऐसा दिखता है, आप वही बोल रहे हो, लेकिन मैं माइक की इस बाजू में हूँ, मुझे ऐसा दिखता है, लेकिन तुम्हारी सोच और मेरी सोच दोनों मिलकर जो बनता है वो माइक है. ना मेरी सोच माइक है, ना तुम्हारी सोच माइक है, हम दोनों की सोच मिलकर जो बनती है वो माइक है. इतकं सांगणारा एक द्रष्टा
आम्ही आयुष्यभर परत मी शिवसेनेत गेलो परवा, पहिल्या सुरू त्यांना भेटायला आलो, साक्षीदार आहे, मी भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं ऐसा कर रहा हूं, बहुत अच्छा आहे म्हणजे काम करून. अनेक विषयावर अर्धा तास एक तास चौकशी चर्चा करायची. एवढा मोठा माणूस, मी निघालो तर इथपर्यंत गाडीपर्यंत मला वाटला व्हायला, इतकं ऑकवर्ड व्हायला. नाही सर रुको म्हणलं, नाही म्हणलं, गाडीपर्यंत पाठवलं. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या लातूरमध्ये होतं, ज्यांनी कधी राग लोभ धरला नाही, कधी कुणाला केलं नाही. एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं. नक्कीच ते हानी आपल्याला भरून काढावी लागेल. लातूरकर म्हणून मी सतत आजही सांगतो, त्यांच्या विरोधात काम करून सुद्धा त्यांच्याविषयी रिस्पेक्ट करतो. आयुष्यामध्ये मी ते केलेलं आहे. तुम्ही म्हणाल त्यांच्याविषयीच नाही, विलासराव पडल्यानंतर पाडायसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. टोळेकर साहेब साक्षी आहे. आम्ही पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत गेलो आणि मला राहवलंच नाही. जाऊन भेटलं, सॉरी सर मला हाड लागतं. ते म्हणा नाही तुमचं काम तुम्ही केलं म्हणून, आमची माती आमची माणसं झाली होती, हे वाक्य त्यांनी माझ्यासमोर. त्यामुळे लातूरमध्ये हे जे वातावरण आपण टिकवून ठेवलेलं आहे की असं मी 10 म्हणत असतो, असं जर मी परळीमध्ये वागलो असतो तर 10 वेळेस माझे खून झाले असते. परंतु ह्या ठिकाणी लातूरकरामध्ये आपण जे जोपासलं आहे की इलेक्शन झाल्या दुसऱ्या दिवशी आपण सगळे लातूरकर म्हणून पुन्हा एकत्र येतो, ही शिकवण शिवराज पाटलांनी असेल, विलासरावनी असेल, गोमारे साहेबांनी असेल, वसंतराव देशपांडे साहेबांनी असेल, केशवराव सोनवणेंनी असेल, ही जी आपल्याला शिकवण दिली आहे, त्यांचा वारसा, त्यांची आठवण, हा विचार आपण पुढे चालू ठेवूया. एवढी या ठिकाणी आज येण्याचं एकमेव कारण की हा विचार आपण सगळ्यांनी, पक्ष ज्या दिवशी इलेक्शन पीटीत बंद झालं त्या दिवसापासून आपण सगळे लातूरकर एकत्र काम करूया. हीच त्यांना खरी श्रद्धांजली, त्यांची आठवण ठरेल, लातूरचं नाव ठरेल असं मला वाटतं. थांबतो. बसव दिनदर्शिका याचा प्रकाशन सोहळा आपण इथं संपन्न करत आहोत. मी सुरुवातीला आपली दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला पोहोचण्यासाठी थोडासा उशीर झाला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे नेते आमदार आदरणीय विक्रम बाप्पा काळे साहेब, दयानंदजी, आपलं नाव मला नगराध्यक्ष, सॉरी तुम्ही जे माहित नाही ते समोर हो. कधी आपली अशी 1 to 1 भेट झाली नाही. आता जस्ट निवडणूक झाली. राजकीय माणसाचं भांडवल माणसं लक्षात ठेवणं असतं. प्रथम नागरिक सन्मान्य वत्ते साहेब, आपण सर्व मान्यवर लातूरकर असं म्हणतात ताई, 2 वकिलांची मतं कधी एक होत नसतात. पण त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये जसं माईकच्या दोन्ही बाजूकडनं अंतर आहे तसं अंतर आहे. त्यांनी बळवंतरावांनी विरोधी पक्षामध्ये काम केलं, मी सत्ताधारी पक्षामध्ये काम केलं. मी काँग्रेस पक्षामध्ये शिवराज पाटील चाकूरकर साहेबाचा कार्यकर्ता म्हणून, विलासराव साहेबांचा कार्यकर्ता म्हणून बबुराव काळे साहेबाच्या गल्लीत राहत असल्यामुळं 1977च्या गाजलेल्या गोमारे साहेबांच्या निवडणुकीमध्ये पोलिंग एजंट म्हणून काम केलेलं आहे. त्यावेळेला मी 12वीमध्ये होतो आणि तिथला प्रवास काँग्रेसच्या संघटनेमध्ये काम करत करत आपल्या पुढे आहे. काही कारणानं 18ला संघटनेतनं बाहेर पडलो. तो एक फार मोठा वाद झाला नाही, पण जी श्रद्धा मोती पवळे सरांची मी पाटील साहेबांच्या वरती बघितलेली आहे ती कधी काळी माझी विलासरावजींच्या वरती होती. आजी त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. काँग्रेसच्या बद्दल फार इथं बोलण्याचं कारण नाही, पण समतेचा विचार बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये भारतामध्ये रुजवला. काय कवी कैलाश काम करणाऱ्याला महत्व देण्याची भूमिका स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं ही दिनदर्शिका शिवराज पाटील साहेबाच्या नावानं आपण प्रकाशित करत आहात, याचा मला मनस्वी आनंद आहे. शिवराज पाटील साहेबांनी कुणावशी ममत्व आणि कुणावशी आकस धरला नाही. बळवंतराव, तुम्हाला जसा प्रसंग आहे तसा मला सुद्धा आहे. मला अनेक जणांनी अनेक गोष्टी सांगितल्या, परिस्थिती बदलली. 2009ला साहेब आपल्यासारखं माझं नाव सेंट्रल इलेक्शन कमिटीने काँग्रेसचं पूर्ण केलं होतं. मला विलासरावजी म्हणले तुम्ही जाऊन शिवराज पाटील साहेबाला भेटून या. मी त्यांना म्हणलं साहेब मी आपल्यासोबत काम केलं, मी आत्ता त्यांना जाऊन भेटलं तर मला मदत होईल का, तुम्हाला काय करायचं.
मी त्यांना भेटलो, तो प्रसंग ऐकण्यासारखा आहे. ते काय म्हणाले मला की तुम्ही माझ्या घरी येऊ शकत नाही का? मी म्हणलं हो साहेब. तुम्ही माझ्या देशाचं 2 नंबरचं पद होतं, तुम्ही माझ्यासोबत जेवू शकत नाही का? मी म्हणलं हो साहेब. मग तुम्ही अशी कशी? मी म्हणलं साहेब मी काही किंवा माझा समाज काही मला मागासवर्गीयाच्या यादीमध्ये टाका म्हणून आपल्याकडे आला होता. आपल्याकडे म्हणजे सरकार होतं आणि त्याची कागदपत्र माझ्याकडे आहेत. तुम्ही आर्ग्युमेंट करता? मी म्हणलं नाही सर. ते मला म्हणाले तुमच्यासाठी विलासरावजी मला जोरात बोलले. एक क्षणभर मला चमकलं. मी त्यांना असं म्हणालो, साहेब माझ्यामुळं आपल्या 2 मान्यवर नेत्यामध्ये दितुष्टी येत असेल तर मी माघार घेतो. तुम्ही मला लातूरचा नगराध्यक्ष केलेला आहे आणि माझ्यासारख्या अत्यल्प समाजाच्या माणसाचा तो सन्मान आहे. आणि बसतो तेव्हा पाटील साहेब शांत झाले आणि जेव्हा लातूरला आले, काही नाही देऊ द्या, काही मिळायची अपेक्षा नाही, पुढे आलो. या ह्याच्यामध्ये ते थांबले होते. माझ्यासोबतचे नगरसेवक, त्यावेळेला मी अध्यक्ष होतो, ते आपण होता यायचे होते. मी इथून एंट्री केल्यावरती मला असं म्हणाले, आय कुड नॉट हेल्प यू बट आय कॅन हेल्प यू एनिवेअर. शिवराज पाटील साहेब एवढं म्हणणं मंत्री आमदार खासदाराच्या पुढे आहे आणि त्यामुळं त्यांच्याविषयी आत्मीयता ठेवून इथं उपस्थित होत असताना थोडा संशय झाला. फार मोठं मनोगत व्यक्त करावं अशातला भाग नाही. आणि त्या प्रसंगापासून ताई तुमच्या व्यक्तिमत्वात ताई मनात तिथे एक बुडवलं आणि मला असं सांगितलं की साहेब मनाने सांगल्यात, तुम्ही त्यांना 1 to 1 बोला, मनावर घेऊ नका. आणि तो स्नेह आजही कायम आहे. नाही तर दुसरं कोणी असतं तुमचंच फायनल होईल आलं म्हणलं असतं, आणखीन काही म्हणलं असतं, किंवा माझ्या ठिकाणी मी तर लहान मनुष्य आहे, असा पाया पडतो तुमच्या द्या म्हणलं असता. पण ही वागणुकीचे जे काही संस्कार मला मिळाले ते लातूरच्या मातीत मिळाले. मला 2 मोठी माणसं मिळाली जीवनाची आणि माझ्या आधार बखंत बघितला नाही. एक विलासराव देशमुख आणि दुसरे ॲडव्होकेट इंद्रचंद जैन, ज्यांच्याकडनं मी ही सगळी कला शिकली. आज थोडा बहुत स्वतःला मोठा होते समजत नाही, मी त्यांचा मानसपुत्र आहे. ते शहराचे सरसंघ चालक होते आपल्या माहिती करता. आणि त्या माध्यमातून व्यक्तिमत्व घडल्यानंतर पाटील साहेबांची उंची, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची विद्वत्ता, त्याला लातूरकरांनी सलामच केला पाहिजे. मीही त्यांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी आपण मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. आणि त्यानंतर निवडणुकीच्या नंतर देवघरमध्ये येतो आहे. म्हणलं आपल्या सगळ्यांची भेट होईल, सगळ्या मान्यवरांची भेट होईल. अनेक चर्चा असतात, पण जे संस्कार या मातीमध्ये, इथल्या पाण्यामध्ये आहेत, मतमतांतर असू शकतं, ते वैरत्वामध्ये कधी बदललं नाही. तो परंपरा, तो वारसा आपण सगळेजण लातूरकर मिळून पुढे चालू असं मनोगत व्यक्त करतो. थांबतो. जीवनावरती प्रकाश टाकणाऱ्या बसव दिनदर्शिका 2026च्या प्रकाशन सोहळ्यासाठी थोड्या वेळात उपस्थित होणारे हबापा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंदजी पाटील, त्यांचे सर्व सहकारी, समोर उपस्थित असलेले अनेक नूतन नगरसेवक नगरसेविका आहेत, पत्रकार मित्र आहेत, इतरही मान्यवर आहेत, ते सर्वच बंधू भगिनी, पत्रकार मित्र, छायाचित्रकार मित्र. खरं म्हणजे एवढ्या छोट्या शब्दामध्ये आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. परंतु हा प्रसंग दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचा असल्यामुळं मी अधिक न बोलता, शेवटी एवढा मोठ्या उंचीचे व्यक्तिमत्व जेव्हा जातात तेव्हा ते काहीतरी आपल्यासाठी, समाजासाठी अमूल्य असा ठेवा ठेवून जात असतात. आणि म्हणून या देशाच्या गृहमंत्री, राज्यपाल आणि अनेक मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती
ज्यांनी बजावलेली आहे, नव्हे तर पंतप्रधान पदापर्यंत गेलेली आणि आपल्या सगळ्यांना अभिलाषा होती की ते नक्कीच पंतप्रधान होतील, असा सुद्धा एक क्षण आलेला होता. पण ठीक आहे, म्हणजे एवढ्या उंचीचं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याला लाभलेलं होतं, याचा तुम्हाला सर्वांना, भले आपण कुठल्या कुठल्या पक्षात काम करत असलो तरी आपल्या लातूरच्या पण जी भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती ती निश्चितपणानं आपला माणूस दिल्लीमध्ये आहे, सर्वोच्च पदावरती आहे, ही एक भावना आपल्या लातूरकरांच्या मनामध्ये नेहमीच कायम राहिलेली आहे. आणि त्यांनी जीवन जगताना सुद्धा अनेक पैलू या ठिकाणी बळवंतरावजींनी सांगितले, बेदरे साहेबांनी सांगितले, मोती पवळे सर तर सावलीसारखंच त्यांच्यासोबत इथं ज्या वेळेस चाकूरकर साहेब असायचे तेव्हा मोती पवळे सर नाहीत असं कधीच आम्ही पाहिलेलं नाही. त्यामुळे इतका त्यांचा घनिष्ठ सहवास त्यांना लाभलेला होता. आणि म्हणून एक शिस्तप्रिय म्हणून, एक स्पष्ट वक्ते म्हणून, एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून, ते सायन्स असो, टेक्नॉलॉजी असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, या सगळ्या विषयावरचा गाढा अभ्यास ह्या नेतृत्वाला होता. आणि म्हणून आज गुरुबाबा जे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. बसा. तो प्रत्येक दिवस बघत असताना, प्रत्येक महिन्याची तारीख बघत असताना हा जीवनपटाचा अनुभव प्रत्येकाला यावा, हा मुख्य उद्देश दयानंद पाटलांचा त्यामागे असावा. आणि म्हणून अशी कल्पकतेनं, सुंदरतेनं ही दिनदर्शिका आपल्यासाठी आता महाराजांच्या शुभ हस्ते प्रकाशित होणार आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं मी मराठवाड्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या बसव दिनदर्शिकेला मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा या निमित्तानं या ठिकाणी देतो. आणि हा स्तुत्याचा उपक्रम म्हणजे चाकूरकर साहेबाला जाऊन काय फार कालावधी झालेला नाही, परंतु अशामध्येच विचार करू, बघू म्हणत त्याच्यापेक्षा तातडीनं अशा प्रकारचं काम दयानंद पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आम्हा सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि दयानंद पाटलांना धाकधूक होती की आता येतील का नाही, निवडणुका एकमेकाच्या विरोधात उभे आहेत, असं तसं. परंतु दयानंद पाटील साहेब, तुम्ही जरी आम्हाला बोलवलेलं असलं तरी समाजामध्ये काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्याकडे सगळी पावलं ओढतात. आणि म्हणून त्या पावलानं आम्ही इकडे आलेलो आहोत की शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे राजकारणाच्या पलीकडलं व्यक्तिमत्व होतं, बोलतं चालतं विद्यापीठ होतं. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो की आपण अत्यंत स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी घेतला. त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करतो, थांबतो. आणि आदरणीय चाकूरकर साहेबांनी जसं आदरणीय कवेकर साहेबांनी सांगितलं की एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं लिखाण दिनदर्शिकेच्या रूपात लिहिणं अशक्य आहे हे मोती पवळे सरांनी सुद्धा नमूद केलं. आणि ते कितीतरी पटीनं म्हणजे लिहून सुद्धा आपण व्यक्त होऊ शकणार नाही असं ते व्यक्तिमत्व. आणि खूप अशा छोट्या दिनदर्शिकेमध्ये ते शक्यच नाही लिहिणं कुणासाठी. अशा पद्धतीचा हा योग आम्ही सगळ्याच्या नजरेसमोर ठेवण्यासाठीचा एक छोटासा प्रयत्न पाटील साहेबांनी केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मी मागेही म्हटलेलं आहे की साहेबांचं पाऊलखुणा या पावलोपावली विशेषतः लोकसभा आणि संसद परिसरामध्ये आम्हाला बघायला मिळतात. आणि साहेबांची उंची इथं राहून जितकी आम्ही पाहत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं आली आम्हाला ती दिल्लीमध्ये पाहायला मिळाली.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की साहेबांनी रिप्रेझेंट केलेल्या मतदारसंघाला मला रिप्रेझेंट करण्याचं भाग्य तुमच्या आशीर्वादानं मिळालं. आणि दिल्लीमध्ये हे रिप्रेझेंट करत असताना स्वतःच्या लोकसभेच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर समोर जी सगळ्यात मोठी खुर्ची आहे सभापतीची, त्या सभापतीच्या खुर्चीकडे बघत असताना पावलोपावली साहेब आठवतात. एक लातूरकर म्हणून ऊर अभिमानाने भरून यावा असा तो क्षण असतो. आणि एवढा मोठा माणूस आपण सगळ्यांनी गमावला. पण मी तर म्हणेन की एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा त्यांनी आपल्यासाठी ठेवून गेलेला आहे. ज्या पद्धतीचं राजकारण आपण आजूबाजूला सगळीकडे बघतो त्यापेक्षा कितीतरी चांगल्या राजकारणाचा वारसा आपल्याला आपल्या नेत्यांनी देऊन गेलेला आहे. आणि मी सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांचं सुद्धा लातूर शहरातल्या कौतुक करू इच्छितो की हे सगळी मंडळी ह्या जुन्या आपल्या नेत्यांचं जे सुसंस्कृतपणा आहे ते जपण्याचं काम करत आहे. त्यामुळं तुम्हाला इथं सगळ्याच पक्षातली लोक दिसतील. आज शब्दात व्यक्त होणं तर शक्य नाही आहे साहेबाबद्दल, पण हा जो प्रकाशन सोहळा या छोटेखानी कार्यक्रमामध्ये घडवून आणला त्याबद्दल खरंच पाटील साहेबांचं कौतुक करतो. या साहेबांच्या आठवणी या निमित्तानं सगळ्यांच्या नजरेसमोर या दिनदर्शिकेच्या रूपात राहतील वर्षभर पुढला अशी काळजी त्यांनी या माध्यमातून घेतलेली आहे. पण मी त्यांना विनम्रपणे सांगू इच्छितो की वर्षभरच नव्हे तर आयुष्यभर त्यांची आठवण आम्हा सगळ्यांच्या हृदयात राहील. आणि एवढं उत्तुंग नेतृत्व, इतकं उत्तुंग मार्गदर्शक असलेला आपला नेता आपण सगळ्यांनी नुकताच गमावला. पण त्यांचं कार्य मात्र आपणाला सतत प्रेरणा देत राहणार आहे. या पुढल्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचे विचार, त्यांचं कार्य आपल्या सगळ्यासाठी मार्गदर्शक राहील अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि या कार्यक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या प्रकाशन सोहळ्याला आणि या दिनदर्शिकेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. फार न बोलता थांबतो. नामने शाश्वते सहस्र कोटी युग धाविरे नमः. आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला प्रणिपात करू. आज ज्यांच्या स्मरणार्थ नव्हे, ज्यांच्या पुण्य स्मरणार्थ, स्मरण शब्द वापरत नाही, त्या स्मरणाच्या आधी एक पुण्य अधिक लावतो. या पुण्य स्मरणार्थाच्या निमित्तानं आणि दयानंद पाटलांच्या अथक प्रयत्नातनं, त्यांच्या कष्टातनं, त्यांच्या मेहनतीत दिनदर्शिका आता आपण इथे प्रकाशित करायला जात आहोत. त्या अनुषंगाने इथे व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व सन्माननीय व्यक्तिगण, आत्ताच आपण ज्यांचं मनोगत ऐकलं, विद्यमान खासदार साहेब, खळगे साहेब, त्या प्रांगणावरून घर कसं आहे, अंगणावरून घर कसं आहे हे आपण ओळखायचं जर असेल, अगोदर त्या प्रांगणाला आपल्याला जाणून घ्यावं लागतं. लक्षात घ्या. धर्मजीवांची जाता आगमन झालं,
आम्ही अनेक वेळा त्यांना धोतरवरती पाहिलेले पण आज पॅन्ट शर्टवरती आम्ही त्यांना पाहत आहोत. माझ्या कितीतरी कीर्तनामध्ये कपाळावरती बुक्का आणि पांढरा शुभ्र सदरा असेल. चाकूरकर साहेबांना आपण पाहतो केवळ राजकारणापुरतं त्यांना मर्यादित ठेवू नका किंवा राजकारणापुरतं मर्यादित शब्दच वापरू नका, कारण हे शब्द तिथे अपुरे पडतात, शब्द तिथे कमी पडतात, शब्द तिथे खूप म्हणजे खूप त्या तोलामोलाचे तिथे बोलले जात नाही. त्याच्याही शब्दाच्या पलीकडे कोण असतील तर आदरणीय व्यक्तिमत्व हे कोणाचं असेल तर निश्चितच ते चाकूरकर साहेबांचे. कारण औसेकर महाराजांच्या घराण्याचा संबंध आणि त्यांचा आमचा हा संबंध हा एक ऋणानुबंध आहे. लक्षात घ्या, ज्या संबंधामध्ये प्रेम आहे, वात्सल्य आहे, आपुलकी आहे, प्रेमाचा ओलावा आहे. आणि या या सगळ्या गोष्टींमुळे संबंध ही कशी होतात तर ती दृढ संबंध होतात. लक्षात घ्या, केवळ हेतू पुरस्कर राजकारणाच्या पुरतच किंवा निवडणुकांपुरतच काही जणांचे अशी संबंध असतात, पण त्याच्याही पलीकडचा हा एक संबंध कोणता आहे तर या घराण्याशी हा औसेकरांचा हा जपलेला तो संबंध आहे. कारण येणं शक्यच नव्हतं. मल्लप्पा महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान 2 दिवसापूर्वी 20 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेली आहे. आणि आता मी आलो धाराशिव जिल्ह्यामध्ये जिथे आंबेडकर कारखाना आहे त्या पायथ्याशी केशेगाव म्हणून गाव आहे. उमरेगव्हाण, केशेगाव, धारूर. ज्ञानराजच्या चिरंजीवाला सांगितलं तुम्ही चला बेटा, कारण काय मला जाऊन यायचं आहे. कारण या वेळेला जर आलो नसतो तर निश्चितच ही सर माझ्या अंतःकरणामध्ये कायमची सर राहिली असते. ज्ञानंद पाटलांना आपल्याला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला आपलंसं समजून तुम्ही मला बोलवला, त्याच्यासाठी मनापासून अगोदर मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि अनेक अशी आठवणी मी सांगू शकेन त्याला तासभर सुद्धा खूप कमी पडणार. लक्षात घ्या, 1 नव्हे 2 नव्हे 7 वेळा आज आपल्या लातूरचं ज्यांनी निवडून येऊन एक खासदारकीचं एक पद त्यांनी भूषवलं. आणि प्रत्येकाचे काही आयकॉन्स असतात. राजकारणातले आयकॉन असतील, अध्यात्मातले आयकॉन असतील. मला मी राजकारणी जरी नसलो पण मला आवडणारा नेता जर कोण असतील तर निश्चितच आदरयुक्त आज ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते चाकूरकर साहेब. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले, याचं जिवंत उदाहरण. कधीही पॉलिशपणाने बोलणं नाही, कधीही पानावर पान टाकून बोलणं नाही. कोणावरती मला जास्त दुसऱ्या राजकारणी लोकांवरती मला काही टिप्पणी मला करायची नाहीये, तो माझा स्वभाव सुद्धा नाही. पण समोरच्या व्यक्तीला कसं आपल्या वागण्यातनं, बसण्यातनं, उठण्यातनं, आपल्या आचरणातनं आपलंसं कसं करून घ्यायचं, ही सगळी ताकद जर कोणामध्ये असेल तर निश्चितच ती ताकद पाटील साहेबांमध्ये होती. माणसांनी खुर्चीवर कसं बसावं, आपण आपलं लोकांपुढे व्यक्तिमत्व हे कसं असावं, बोलताना आपण कसं उभं राहावं, बोलताना आपण कसं बोलावं, कोणावरतीही वाईट टिप्पणी नाही. आज या खालच्या पातळीवरती जाऊन जिथे बोललं जातं
कोणी जरी बोलायला लागले तर ते एकच म्हणायचे, अरे जिनको जो काम करने का करने दो ना, आप क्यों इतनी तकलीफ कर लेते. गौतम बुद्धांच्या बाबतीमध्ये सांगत असताना, विचार करत असताना एकाने गौतम बुद्धांवरती खूप शिवीगाळ केली. शिवीगाळ करत असताना त्यांचा शिष्य इतका तो तिळपापड झाला आणि झाल्यानंतर गौतम बुद्धांनी संदेश दिला, अरे तो समोरचा व्यक्ती इतका चिडतोय, इतका तो रागवतोय, पण तिळपापड मात्र तू का होतेस मला तू सांग, त्याचा काम त्याला करू देत नाही. म्हणजे गीतेमध्ये अस्तित्व प्रज्ञांची जी लक्षणं सांगितलेली आहे, अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. किती मोठं तत्वज्ञान हे सांगितलेलं आहे. आज अनेक जण तत्वज्ञानाच्या बड्या मारतात, तत्वज्ञानाच्या गोष्टी करतात, अनेक प्रवचन करतात, कीर्तन करतात, पण ज्यांचा जो समन्वय आजच्या त्या विचारातनं आणि आचरणातनं जे दिसतं आपल्याला, असं व्यक्तिमत्व आज पाटील साहेबांचं होतं. आज मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप छोटा, विचारात त्यांच्यापेक्षा विचाराने मी खूप छोटा. आज जी प्रगल्भता आज त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या आचरणातनं पदोपदी आम्ही इथून देवघरात आलो, प्रत्येक वेळेला मला काही ना काही त्यांच्याकडून मला शिकायला मिळायचं लक्षात. आणि माझा एक स्वभाव असा आहे, व्यक्ती जर भेटला तर आपल्याला त्याच्याकडून काय चांगल्यातलं चांगलं शिकता येतं. बरे त्यांचे कपडे असतील, त्यांची ड्रेसिंग असेल, त्यांची बाहेर पाडण्याची पद्धत असेल, इतकंच नव्हे, पायातला बूट घालताना सुद्धा ते कधी वाकत नव्हते, इतकं माझं बारीक निरीक्षण होतं, इतकं लक्षात. किती व्यक्तिमत्व हे किती मोठं मला सांगा. केवळ चांगल्या कपड्याने माणसाचं व्यक्तिमत्व होत नाही, तर चारित्र्य सांभाळणारे माणसाचं व्यक्तिमत्व मोठं होतं आणि ते चारित्र्य त्यांच्याकडे होतं म्हणून आम्ही इथे आलो, तितकं लक्षात. आणि म्हणून प्रत्येक राजकारणी व्यक्ती आपला आदर्श हा निर्माण करायला पाहिजे, कारण खूप मोठी जबाबदारी आज त्यांच्यावरती असते. आज लातूर शहराचं नाव केवळ लातूर पुरतं, जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं त्यांनी मर्यादित न ठेवता आज भारत देशाच्या या नकाशावरती जे घेऊन गेले, आज ते पाटील साहेब आहेत. आत्ता इथे खुर्चीवर बसले म्हणून रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव दिलं तर खूप चांगलं होईल, असं मला एक विनंती वाटते. बरं का, आज खासदार साहेब आपण इथे आहात, मी नम्रतेने आपल्याशी मी बोलू इच्छितो. आणि लातूर रेल्वे स्टेशनला आज आपण पाटील साहेबांचं नाव दिलात तर प्रत्येक जण इतका तो समाधानी होईल आणि पूर्ण जगाच्या कोपऱ्यापर्यंत हे सगळं नाव तिथे पोहोचेल, देशाच्या कोपऱ्यापर्यंत हे नाव पोहोचेल. म्हणून मी काही भावनेच्या भरात बोलत नाही आणि मला ते आवडणार सुद्धा नाही भावनेच्या. मी खूप भान ठेवणार, तुम्ही चिमटुका जरी घेतलात तरी सुद्धा माझे डोळे उघडे, मला बारीक चिमटुका जरी तुम्ही काढलात माझे डोळे उघडे. म्हणून याचा थोडासा सूक्ष्मतेने थोडासा हा विचार व्हायला पाहिजे. आणि निश्चितच लातूर रेल्वे स्टेशनला पाटील साहेबांचं जर तुम्ही तुमच्या काळामध्ये नाव हे द्या आणि याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे हट्ट धरणार आहोत. लक्षात, तुमच्याकडे आम्ही हट्ट धरणार आहोत. आजपर्यंत गुरुवारांनी तुम्हाला काही मागितलं नाही आणि पुढे मागणार नाही. मी माझ्या स्वार्थापोटी आणि माझा तो स्वभाव नाही काही माझ्या स्वतःसाठी मागायचं. पण आता तुम्ही करू शकता. आणि खासदारचा जो आवाज तो लोकसभेमध्ये तो गुंजायला पाहिजे, तो आवाज तिथे उठायला पाहिजे. आणि पुढच्या 1 वर्षामध्ये पहिल्या पुण्यस्मरणापर्यंत हे काम होईल अशी आम्ही तुमच्याकडून एक अपेक्षा बाळगतो. आम्ही अशी अपेक्षा बाळगतो. म्हणून जी निष्ठा असते, श्रद्धा असते,
आणि धर्मावरती किती मोठी त्यांची निष्ठा. आज साईबाबांच्या बाबतीमध्ये कोणी काही बोलत असेल आणि त्यांनी ज्या श्रद्धा त्यांनी ज्या जपून ठेवल्या, इतकंच नव्हे कारल्याचे देव असतील, आज त्यांच्याबद्दल किती बाकी ते टाळ्या वाजवतील.